नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरकारी भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये गट अ, गट ब व गट क संवर्गातील विविध पदे भरली जात आहेत, ज्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये कनिष्ठ लेखापाल असेल, स्टोअर कीपर किंवा कनिष्ठ लिपिक सारख्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, ज्यासाठी पे स्केल तुम्हाला चांगल्या प्रकारचा या ठिकाणी मिळणार आहे। डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट मिळवण्यासाठी। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी कोणत्या डिपार्टमेंट मार्फत प्रसिद्ध झालेली आहे ते आपण पहिला पाहूया। तर डिपार्टमेंट आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग न्यू दिल्ली यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे हे डिपार्टमेंट आहे, ज्यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर नॉन अकॅडमिकची जी पदे आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट या ठिकाणी होत आहे, किंवा त्यांच्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। आता ही जी इन्स्टिट्यूट आहे ती अंडर या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्यामुळे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी करण्याची संधी उपलब्ध होत आहे। बघूया कोणकोणती पदे आहेत। अर्थात सर्व पदांची आपण माहिती घेऊ शकत नाही मित्रांनो, कारण टोटल 47 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे आणि टोटल 173 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। मात्र काही महत्त्वाची पदे मी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मेन्शन करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या टोटल ज्या जागा आहेत त्या 173 आहेत, ज्या भरल्या जात आहेत, ज्यामध्ये एससीच्या 14, एसटीच्या 18, ओबीसीच्या 44, ईडब्ल्यूच्या 11 आणि ओपनच्या 86 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी 12 आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 13 जागा रिझर्व्ह आहेत। आता 47 वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो, जी या ठिकाणी भरली जाणार आहेत, जसं की लिपिक एक पद झालं, स्टोअर कीपर एक पद झालं, अशी वेगवेगळी 47 पदे आहेत। सर्व पदांसाठी क्वालिफिकेशन मला या ठिकाणी सांगता येणार नाही, त्यामुळे त्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। मी फक्त काही पदांसाठी या ठिकाणी पदांची माहिती आणि क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। त्यातलं पहिलं पद या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रुप बी मधलं आहे, कनिष्ठ लेखापालचं किंवा ज्युनियर अकाउंटंटचं, ज्यासाठी लेवल 6चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळत आहे। एज लिमिट ओपनसाठी 30 इयर्स राहणार आहे। एक जागा या ठिकाणी भरली जात आहे, तुम्ही ती त्या ठिकाणी पाहू शकता। यासाठी ग्रॅज्युएशन कॉमर्स इकॉनॉमिक्समध्ये असणे आवश्यक आहे आणि एका एक्झामद्वारे रिटर्न टेस्टद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन मित्रांनो होणार आहे। त्यानंतर आणखीन काही ग्रुप सीची महत्त्वाची पदे आहेत, ज्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1चं पद आहे, लेवल 5चा पे स्केल आहे। 8 जागा या ठिकाणी भरल्या जातील। जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, डिपार्टमेंट वाईज जागांचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये क्वालिफिकेशन 12वी किंवा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन त्या रिलेटेड आणि 3 वर्षाचा त्यानंतरचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। यासाठी रिटर्न टेस्ट एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं पद, फार महत्त्वाचं, म्हणजे 19 जागा याच्या भरल्या जात आहेत। स्टोअर कीपर ग्रेड 2 मधलं हे पद आहे, लेवल 7 CPC नुसार तुम्हाला लेवल 4चा पे स्केल आहे। 27 वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे। जे कॅटेगरी जागा आहेत तुम्ही या ठिकाणी त्या पाहू शकता। यासाठी 12वी उत्तीर्ण, त्यानंतर सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा इन स्टोअर किपिंग अँड पर्चेसिंग आणि त्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा प्रायव्हेटमधला गव्हर्नमेंटमधला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। यासाठी सुद्धा रिटर्न टेस्ट मार्फत तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होत आहे। आणि सर्वात महत्त्वाची जागा किंवा सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं लोअर डिव्हिजनल क्लर्कचं, लिपिकचं, ज्यासाठी अगेन टोटल 54 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओपनसाठी एज लिमिट 27 वर्ष या ठिकाणी राहणार आहे, ज्यासाठी लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी अप्लाय करण्यासाठी 12वी पास किंवा 10वी असणे हा पहिला क्रायटेरिया आहे। आणि त्यानंतर टायपिंग स्पीड एकतर 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। कोणतंही एक असणे आवश्यक आहे मित्रांनो, इंग्लिशचं किंवा हिंदीचं। महाराष्ट्रातून तुम्ही अप्लाय करणार असाल तर इंग्लिशच्या टायपिंगवर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। अगेन फक्त रिटर्न टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। सरळ सेवा भरती अंतर्गत एकच एक्झाम याची घेतली जाणार आहे। सो 4 महत्त्वाची पदे मी तुम्हाला सांगितलेली आहेत। सांगितल्याप्रमाणे 47 वेगवेगळी पदे आहेत मित्रांनो, ती तुम्ही आणखीन काही माहिती नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। आता यामध्ये एज रिलॅक्शन बघा, SC STला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष एज रिलॅक्शन मिळत आहे। या व्यतिरिक्त हँडिकॅपमध्ये ओपन, ओबीसी, SC ST यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे। एक्स सर्व्हिसमॅनला सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे। तुम्ही त्याबाबत अधिक माहिती ही नोटिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी घेऊ शकता। यासाठी मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं जॉब लोकेशन एकतर हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली किंवा या ठिकाणी भोपाळ
किंवा शिलाँग, म्हैसूर, नेल्लोर, भुवनेश्वर, भोपाळ, अजमेर, अहमदाबाद, बेंगळुरू, गुवाहाटी किंवा कोलकाता या ठिकाणी राहणार आहे। एक्झामिनेशन सेंटर्स मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं, कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की ऑल मेजर स्टेट्स, युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे। सो त्या गोष्टीचे पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एक्झाम प्रॉब्ली महाराष्ट्रामध्ये देऊ शकता। नोकरी ठिकाण मात्र तुमचं महाराष्ट्राबाहेर या ठिकाणी राहणार आहे। यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, लेवल 12चा जो पे स्केल आहे 10 ते 12 त्यासाठी 1500 रुपये, लेवल 6 ते 7च्या पे स्केलसाठी 1200 रुपये आणि 2 ते 5 या पे स्केलसाठी 1000 फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना भरायची आहे। ही फॉर्म फी ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी आहे। SC, ST, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। ऍप्लिकेशन फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग ट्रान्झॅक्शन यामार्फत तुम्ही त्या ठिकाणी करू शकाल। ही माहिती त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। यासाठी 27/12/2025 पासून 16/1/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे NCERTच्या वेबसाईटवर, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता। एक चांगली संधी आहे मित्रांनो, प्रयत्न करणे आवश्यक आहे। लिपिक पदासाठी स्पेशली तुम्ही या ठिकाणी प्रयत्न नक्की करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओस नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब व्हिडिओ देण्याचा प्रयत्न मी या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।